या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला कोणी विसरू नका। आपणही ऐका आणि इतरांनाही सांगा सबस्क्राईब करायला कोणी विसरू नका। आमचे नवनवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका। कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। शांति ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय। सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय। सद्गुरु सच्चिदानंद रामदास भगवान की जय। अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। सब संतन की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्दम् ईशमालं विवल्लभम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति स्वयं भानुजो भानु आराधिला कुळी दीपकू हरि भक्ति लागो नितारी समस्ता नमस्कार त्या श्री संत एकनाथ श्रीपादनाथं गुरुराज वैर्यं मुमुक्षूनां ज्ञानदानैक्य दक्षं घोटी क्षेत्रे निवासनं तं नमामि वेद विद्यां वरिष्ठं समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगन्निहित पाणि मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। विश्वा येने वाग्यज्ञे तोषावे तो निमज पसायदा खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती भूत परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सुराओ जो जीवांची तो ते लावो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो दयाभूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणी
गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमी जे अलांछन मार्तंड जे तापहीन सदा रे होतो किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो निधी लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी दृष्टादृष्ट विजये ओवावे येत मने श्री विश्वेश्वराव होईल दान बसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया जागला येणे वरे ज्ञान देवो सुखिया जागला हरि ओम शांति शांति शांति। ज्ञानी मंडळ घाटकोपर यांच्या विद्यमानं या कोरोना महामारीच्या मुळे जे जनजीवन ठप्प झालेले त्या निमित्तानं भरपूर वेळ आपल्याकडे आहे। भक्ती करणाऱ्याला हा वेळ सुद्धा एक संधी दिलेली आहे भगवंतानं ईश्वरानं आणि त्या वेळेचा जो जो कोणी सदुपयोग प्रापंचिक सर्व व्यवहार सुद्धा कोणत्या तुमच्यावरती चिंतन करणं भगवंताचं भजन करणं याशिवाय दुसरा कोणत्याही प्रकारचं काम आपल्याला उरलेलं नाही। ही खूप मोठी संधी आपल्याला भगवंताने ईश्वराने प्राप्त करून दिलेली आहे आणि त्या निमित्तानं संतश्रेष्ठ माऊली ज्ञानोबारायांच्या भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरीमध्ये पसायदानावरती चिंतन आपलं 20 मे पासून चालू आहे आणि मध्ये एक दिवस आपला त्या ठिकाणी नेटवर्क प्रॉब्लेम झाल्यामुळे सांगता होणार होती त्याऐवजी ती 27 कालच्या दिवसाला आपण परवाच्या दिवसाच्याच ओवीचं चिंतन घेतलं दुरितांचे तिमिर जावो आणि आज आपण त्या पुढील ओवी पाहणार आहोत। शत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू तया भूता। माऊली ज्ञानोबाराय विश्वात्मक अशा आपल्या श्रीगुरु निवृत्तीनाथांकडं निवृत्तीनाथांकडं आणि त्या ठिकाणी जे पसायदान मागतात त्याच्यामध्ये हे मागणं मागतात की या भूमंडळामध्ये जे ईश्वरनिष्ठ आहेत त्या ईश्वरनिष्ठांची मांदियाळी त्या ठिकाणी त्यांच्याकडून अनवरत असा वर्षा प्रेम वर्षा या लोकांवरती त्या ठिकाणी भूमंडळामधल्या होऊ दे। वर्षत सकळ मंगळी कारण या ठिकाणी चिंतन जे आहे ध्यान जे करायचं आहे ते कोणाही मर्त्य मानवाचं अमंगल अशा वस्तूंचं ध्यान कधी करू नये। मंगलदायक अशा प्रकारचं ज्यांचं चरित्र असेल ज्यांचं स्वरूप असेल त्याचं नेहमी ध्यान धारणा चिंतन करावं। म्हणून नमन करत असताना मंगल करण्याचे मंगलाचरण करण्याची जी प्रथा आहे पद्धत आहे संप्रदायामध्ये ती याकरताच आहे। वर्णावी ती कीर्ती का विठ्ठलाची हेर मानवाची वर्णू नाही हे या अर्थानेच म्हटलेलं आहे। मंगलाचरण करण्याच्या मागचा प्रघात हाच आहे की केलेलं कार्य निर्विघ्नपणे पार पडावं अंतःकरण पवित्र व्हावं याकरता मंगलाचरण केलं जातं। वस्तुनिर्देश रूप मंगल आहे नमस्कार रूप मंगल आहे आशीर्वाद रूप मंगल आहे असे
त्या मंगलाचे 3 प्रकार पडतात. पवित्राणाम पवित्रयो मंगलानांच मंगलम. अशा प्रकारचं भगवंताचं जे नाम आहे, सकळ मंगळनिधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. आणि ह्या नामाचा जे जय जय घोष हमेशा रात्रंदिवस जे करतात तेही संत मंडळी, ईश्वरिष्ठ मंडळी, एवढं मंगलदायक त्यांचं चरित्र आहे, त्यांचं स्मरण आहे. आत्मरूप गणेश स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे. असे सकळ मंगळाचे निधी असणारे, सकल मंगलदायक गोष्टी ज्यांच्या चरणाजवळ वास करतात त्यांचा वर्षाव आणि त्या ठिकाणी अशा या भूमंडळावरती कसा हो, अनवरतपणे हो, म्हणजे अखंड हो, कोणत्याही प्रकारे मध्यंतरी त्याचा अडथळा निर्माण होता कामाचा नाही, अखंड अविरत अशा प्रकारचा आणि वर्षाव. आणि तोही ईश्वरनिष्ठ असणाऱ्या एखाद्या संत महात्म्याचा नव्हे तर मांदियाळी म्हटलेले आहे. मेळविली मांदी वैष्णवांची, जयाने घातली मुक्तीची गवांदी, मेळविली मांदी वैष्णवांची. माऊली ज्ञानोबारायांनी अशा वैष्णवांची मांदियाळी त्या ठिकाणी काय केली होती, त्यावेळेला त्यांच्या काळामध्ये आणि जमा केली होती. आणि माऊली ज्ञानोबाराय तीच मागणी या पसायदानामधून मागतात की अशा प्रकारची ईश्वरनिष्ठ मंडळी जी आहेत त्यांची मांदियाळी या ठिकाणी समूह, मांदियाळी म्हणजे समूह, त्यांचे असे समूहाच्या समूह या ठिकाणी या भूमंडळातल्या लोकांना प्राप्त हो. आणि त्यांच्या जो उपदेश आहे, त्यांची जी कृपा आहे, तिचा अनवरत अखंडितपणे वर्षाव या भूमंडळातील लोकांवरती हो. आणि भेट तू तया भूता, अशा प्रकारच्या भूतमात्रांना त्यांची भेट हो, असा सरळ सरळ अर्थ या मागणीचा आहे, पसायदानातल्या या ओळीचा आहे. पहिल्यांदा ईश्वर जो आहे हा ईश्वर मानणारा, न मानणारा आणि मानणारा असे वर्ग आहे. त्याच्यामध्ये जर विचार जर केला तर आजच्या दिवसामध्ये तर ज्यांना आम्ही कम्युनिस्ट म्हणतो ना, ही कम्युनिस्ट इतर कोणत्या धर्म संप्रदाय पंथामधली नाहीत बरं का. हे जास्त करून तुम्हाला आपल्या हिंदू धर्मामधलेच कम्युनिस्ट जास्त भेटतील, जे ईश्वराला मानत नाही, जे संतांना मानत नाही, जे वेदांना मानत नाही. दरवाजे लावून संत मंडळी जी आहे, भगवंत त्या ठिकाणी सांगतात, शास्त्र असं सांगतं, वेद हा भगवंताच्या श्वासामधून निर्माण झालेला आहे. एक वेळ देवाला नाही मानलं तरी चालेल, ईश्वराला नाही मानलं तरी चालेल, पण वेदाला मानलं पाहिजे. जो देवाला मानत नाही त्याला नास्तिक असं म्हटलेलं आहे, जो देवाला मानतो त्याला आस्तिक म्हटलेलं आहे जनरली. परंतु संत मंडळी आणि शास्त्रांचं म्हणणं मात्र असं आहे की एखाद्या वेळेला देव नाही मानला तरी चालेल, हरकत नाही, परंतु वेद मान्य पाहिजे, वेद मान्य परमार्थ असायला पाहिजे. वेद मानत आणि पाखंडी म्हटलेलं आहे. परमार्थ हा वेदमान्य असावा, परमार्थ तुम्ही आपण जो करतो तो देवमान्य असावा, तो परमार्थ म्हणजे ईश्वरमान्य असावा. देवमान्य ईश्वरमान्य एकच आहे. तो शास्त्रमान्य असावा, आपल्या मताप्रमाणे नको, लोकमान्य अजिबातच नको. लोकमान्य परमार्थ हा ते जे लोक तुमची स्तुती करतात तेच तुम्हाला निंदा करायला सुद्धा काही दिवसांनी, त्यांचा स्वार्थ साधला नाही तर तुमची निंदा करायलाही मागे पुढे पाहणार नाही. लोकमान्य परमार्थ उपयोगाचा नाही, लौकिकाचा परमार्थ उपयोगाचा नाही. तो परमार्थ आपण जो करतो तो देवमान्य किंवा ईश्वरमान्य असावा, संतमान्य असावा, तो शास्त्रमान्य असायला पाहिजे. ईश्वर निष्ठ, ईश्वर जो आहे, ईश्वर एक मिशनरी स्कूल होतं आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी हा आपापल्या पद्धतीने धर्माचा आणि प्रचार प्रसार ही मंडळी करत असतात. आपली हिंदू संस्कृतीतली मुलं सुद्धा त्या स्कूलमध्ये पुढच्या जीवनाच्या दृष्टिकोनातून नोकरी धंदा याला जास्त महत्त्व देतात, पैसा कमावणं याला जास्त महत्त्व देतात आणि म्हणून अशा उच्च शिक्षणाकडं ओढली जातात आणि संस्कृतीचा त्यामुळे ह्रास होतो. ही मंडळी मिशनरी मंडळी, पाद्री मंडळी, ख्रिश्चन मंडळी शिकवताना त्यांचे जे शिक्षक आहेत ते त्यांच्यामध्ये दुराभाव निर्माण करतात आपल्या धर्माबद्दल, संस्कृतीबद्दल. मुलांना दाखवतात, हा पहा तुमचा देव, मग एक दगडाची मूर्ती त्या ठिकाणी आणली जाते
आणि ती पाण्याच्या एखाद्या टब मध्ये टाकली जाते. पहा तुमचा देव बुडाला की नाही. अरे जड आहे ना, दगडाची मूर्ती बनवलेली आहे, मूर्ती म्हणजे देव नाही. मग ती बुडली जाते आणि सांगितलं जातं की पहा तुमचा देव बुडाला की नाही पाण्यामध्ये, तुमचा काय तो उद्धार करणार, तुम्हाला कसा तारणार जो स्वतः बुडतो. आणि मग एक लाकडाचा त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताची प्रतिमा आणली जाते आणि ती पाण्यामध्ये टाकली जाते. पहा आमचा देव पाण्यामध्ये तरंगतो की नाही, तोच तुम्हाला तारून नेणार आहे. बालमनावर अशा प्रकारच्या आपल्या विचारांचं त्या ठिकाणी हॅमरिंग करतात. त्यांना पटवून देतात की ख्रिश्चन धर्म कसा श्रेष्ठ आहे, येशू ख्रिस्त कसा श्रेष्ठ आहे. अरे दगडाचे येशू ख्रिस्ताची मूर्ती टाकून पहा ना पाण्यामध्ये बुडते की नाही. आणि लाकडाची मूर्ती हिंदूची जर कोणाची जरी असली तरी ती पाण्यामध्ये तरंगते की नाही. पण हे समजणे इतकी बुद्धी त्या लहान मुलांची नसते. त्यांच्यामध्ये असे चुकीचे संस्कार त्या ठिकाणी टाकले जातात. त्या मिशनरी असणाऱ्या त्या शिक्षकांनी शाळेतल्या त्या मुलांना विचारलं की तुम्ही म्हणता देव आहे, मी तुम्हाला असं विचारतो, माझं मत आहे देवच नाही या जगामध्ये. जो कोणी देव आहे असं सिद्ध करून दाखवी त्याला, त्या मुलाला मी या ठिकाणी 100 रुपये बक्षीस देईन. त्यावेळेला एक चुनचुनीत पोरग उभं राहिलं आणि म्हणायला लागलं, गुरुजी मला बोलायचंय सर, आय वॉन्ट टू टॉक. मग त्यांनी सांगितलं बोल, काय म्हणायचंय. तुम्ही म्हणता ना देव आहे असं जो कोणी मुलगा सिद्ध करेल त्याला मी 100 रुपये देईन. मी तुम्हाला चॅलेंज करतो, देव नाही असं तुम्ही सिद्ध करा, मी तुम्हाला 500 रुपये देईन. मग असाच मुद्दा आहे की या ठिकाणी देव आहे की नाही इथून काहींची सुरुवात आहे. अरे आईच्या गर्भामध्ये आपण असताना, गर्भातून बाहेर पडल्यानंतर आणि धड उष्णही नाही जास्त आणि जास्त थंडही नाही, ज्यांनी सर्दी होणार नाही किंवा तोंड पळणार नाही, अशा प्रकारचं त्या जीवाला आणि आवश्यक असणारं दूध मातीच्या स्तनामध्ये निर्माण करून ठेवतो. कोण आहे तो, कुणी निर्माण केलं. काही म्हणतात नाही हे ऑटोमॅटिक होतं, ऑटोमॅटिक होतं. मग ऑटोमॅटिक घड्याळ आहे पण ते ऑटोमॅटिक बनतं का, कुणीतरी बनवणार आहे ना त्याचं. जरी ऑटोमॅटिक आहे त्याला चावी द्यावी लागत नाही, काय नाही, ऑटोमॅटिक चालतं. पण ऑटोमॅटिक बनत नाही ना. ऑटोमॅटिक घड्याळ बनवणाराला सुद्धा कोणीतरी निर्माता आहे. एवढी मोठी सृष्टी निर्माण केली, तुम्हाला निर्माण केलं की कोणी निर्माण केलं. विचार करा ना. कारे नाठवीसी कृपाळू देवासी, पोषितो जगासी एकला तो, कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, सवेची श्रीपती वाढवी दोन्ही, कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती. फुटती तरोवर उष्ण काळ मासी, जीवन तयासी कोण घाली. या चैत्र वैशाखाच्या उष्णतेच्या दिवसामध्ये, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कडे कपाऱ्यामध्ये एखादं झाड येतं, पिंपळाचं, वडाचं, त्याला कोण पाणी घालतं. छत्रपती शिवाजी महाराजांना एक वेळेला अभिमान निर्माण झाला. समर्थ त्यांच्या बरोबर होते, रोजगार हमीची कामं चालू होती. मी ही कामं केली, दिली लोकांना, म्हणून त्यांचा उदरनिर्वाह चालू शकला असा गर्व निर्माण झाल्याबरोबर समर्थांच्या ध्यानात आलं. एका वडाऱ्याला बोलवलं, शिवबा इकडे ये. शिवबाला जवळ बोलवलं आणि एक मोठा दगड होता त्याच्यावर घणाचे घाव घालायला सांगितले. घनाने त्या ठिकाणी फोडल्याबरोबर 2 भाग झाल्यावर आतमध्ये एक बेडकी त्या ठिकाणी त्या पोकळी होती त्याच्यात बसलेली होती त्या दगडाच्या आत. तेव्हा स्वामीजींनी त्या ठिकाणी सांगितलं, शिवबा या बेडकीला पाणी तूच घालत होता का रे. आम्ही काय कोणाचे खातो, तो राम आम्हाला देतो. खडक फोडता रोडकी, आत निघाली बेडकी, तिला पाणी कोण पाजितो, तो राम आम्हाला देतो. त्याचं नाव ईश्वर आहे. ईश्वर तुम्ही नाही मानलं तरी त्याची काही मान्यता कमी होत नाही. परंतु तुम्हाला आपल्याला जर समाधानी कृतकृत्य जीवन जगायचं असेल, समाधानी जीवन जगायचं असेल तर ईश्वर मानल्याशिवाय पर्याय नाही. नाही मानलं तर ईश्वराचं काही तुमच्यावर अवलंबून नाही, तुमच्या मान्यतेवर. अशा प्रकारचा सकाळ तुझ मोकली लायशी नाही. आणि असा हा ईश्वर जो आहे तो त्याच्या सत्तेनं सगळ्या गोष्टी या ठिकाणी जगताच्या चालत असतात.
गीतेमध्ये 9व्या अध्यायामध्ये 18व्या श्लोकाला भगवान परमात्मा म्हणतात, अर्जुनाच्या निमित्तानं तुम्हाला आपल्याला सांगतात, सत्तेची जाणीव तुम्हाला आपल्याला करून देतात ते गतिर्व्रता प्रभू साक्षी निवास निधानम बीजमव्ययम. या ठिकाणी आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नावभरी उगे नसावे, पावके दाहावे वर्षावे जळे. आकाशाला त्या ठिकाणी सर्व ठिकाणी वसण्याची ऑर्डर कुणी दिलेली आहे? मी दिलेली आहे म्हणतात. माझ्या सत्तेमुळं त्या ठिकाणी ते आकाश सर्वत्र आहे. आकाश के नाही, कुठं आकाश नाही, कोणत्या वस्तूमध्ये आकाश म्हणजे पोकळी, कुठे नाही आकाश. त्या आकाशानं सर्वत्र वसावं ही माझी ऑर्डर आहे. आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नावभरी उगे नसावे, एकाच ठिकाणी स्थिर राहू नये, वाऱ्याने सारखं फिरत असावं, पावके दाहावे, अग्नीनं त्याचं दाहकत्व हा संस्कार सोडू नये, आणि वर्षावे जळे, पावसाने त्या ठिकाणी वर्षत राहावं, मेघानं पावसानं. अशा प्रकारचं जी सत्ता आहे, जी ऑर्डर आहे, ती ऑर्डर देणारा मी आहे, आणि माझ्या सत्तेने हे सगळं चालतं. पर्वती बैसकान संडावी, पर्वतांनी एका ठिकाणावरून हलायचं नाही, दुसरीकडे जायचं नाही. समुद्री रेखा ओलांडावी, समुद्राने आपली जी मर्यादा घालून दिली त्याच्या पुढे जायचं नाही. पृथ्वीया भूते व्हावे, या पृथ्वीनं भूतमात्रांना धारण करावं. पृथ्वीया भूते व्हावी, ही आज्ञा माझी, ही माझी आज्ञा. म्या बोलविल्या वेदू बोले, मी बोलतो म्हणून वेद बोलतो. म्या चालविल्या सूर्य चाले, हा सूर्य जो चालतो माझ्या चालण्याने चालतो. म्या हलविल्या प्राण हले, जो जगाते चाळीता. संपूर्ण जगताचं चलन मनन करणारा प्राण नावाची जी शक्ती आहे, ती प्राणशक्ती माझ्या योगानं चालते. नामदेवरायांचा अभंग सुंदर. तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझिया बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. वर्म हे जाणोनी शरण आलो, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. असा हा ईश्वर, सर्वांची गती, सर्वांचं भरण पोषण करणारा, सर्वांचा साक्षी असणारा, सर्वांमध्ये निवास करणारा, ज्याच्यामध्ये उत्पत्ती स्थिती आणि लय या तिन्हींना कारण असणारा, असं हे निधान, सर्वांचं बीज असणारा, अव्यय म्हणजे कधी नाश न पावणारा, त्यामध्ये परमात्म्याच्या योगानं ह्या सर्व गोष्टी घडत असतात. त्याचं नाव आहे ईश्वर. वास्तविक पाहता ब्रह्म, ईश्वर, जीव, जगत हा काय संबंध आहे हा आपण नीट समजून घेतला पाहिजे. माऊली ज्ञानोबारायांचाच एक अतिशय सुंदर अशा प्रकारचा एक अभंग आहे. याचा भेद आणि अभेद दर्शवणारा. सिद्धांतीचे सार, सर्व दृष्टांताचं सार म्हणजे सिद्धांत असतो, पण मी आता त्या ठिकाणी त्या सिद्धांताचंही त्या ठिकाणी काय केलं, मंथन केलं, आणि त्या सिद्धांताचंही पुन्हा सार तुमच्या समोर ठेवतो. माऊली ज्ञानोबारायांचा सिद्धांत सार काय सार आहे? आत्मा सदोदित. आत्मा हा अखंड आहे, सदोदित आहे, सर्व काळ आहे. तुकोबाराय म्हणतात, देश काळ वस्तू भेद महाबळला. त्या आत्मस्वरूपाला देशाचा भेद नाही, कालभेद नाही, वस्तू परिच्छेद नाही, असा तो आत्मा. अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमानी शरीरे. किंवा नैनम छिन्नन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेद्यात्यापो न शोषयति मारुतः. अशा प्रकारचं ते आत्मस्वरूप, आणि ते त्या ठिकाणी सिद्धांताचं सगळ्या सार आहे, म्हणजे आत्माच ब्रह्म आहे. अशा प्रकारचं वेदांताचं सार माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, वेदा सिद्धांतीचे सार आत्मा सदोदित. माया ते कल्पित तद्विवर्त. आणि त्याच असणाऱ्या आत्मरूपी अधिष्ठान सत्तेवरती, आणि त्या ठिकाणी जे काही कल्पित गोष्टी निर्माण होतात, दिसतात, कल्पना आहेत त्या, वास्तवता नाही, निर्माण होतात, त्याचं नाव आहे माया.
आणि मग त्याच्या मायेच्या योगानं त्या ठिकाणी चलनवलन सर्व व्यवहार चालतात आणि भगवंत मात्र त्या ठिकाणी जो आहे, जो आत्मा आहे, त्याला ब्रह्म असं म्हणतात, तो मात्र त्यापासून अलिप्त राहतो. हे हेतू न उपादान, तो कोणत्याही प्रकारचा हेतूच नाही होत कोणत्या गोष्टीचा. आपण जरी त्याला कळण्याकरता आपण निमित्त कारण आणि उपादान कारण यातून त्याला उपादान जरी ठरवलं की तुम्ही ठरवलंय उपादान, त्याला वास्तविक तो हेतू ना उपादान, तो कोणत्या कारणाचा हेतूही बनत नाही. आणि जसा सूर्यप्रकाश सहस्र रश्मी, सूर्य कोणाचाही साक्षी सुद्धा होत नाही तुमच्या कोणत्या कर्माचा, चांगल्या वाईट कर्माचा, तसा हा आत्मा आहे. आणि त्याच सत्तेवरती की जसं सूर्याच्या उष्णतेपासून उखर असणाऱ्या जमिनीवरती मृगजळ भासतं, त्याला अधिष्ठान काय? सूर्याचीच किरण आहे. तसं आत्मस्वरूप की कल्पना संकल्प विकल्प निर्माण होतात, ते मायेचं स्वरूप आहे. आत्मस्वरूपाचा त्याच्याशी काही संबंध नाही. मग त्यालाच विवर्त असं म्हणतात. रश्शीवरती साप भासणं हा त्या रश्शीचा विवर्त आहे. पण अधिष्ठान सत्ता जी आहे ती अधिष्ठान सत्ताच त्याला भासमानतेला कारणीभूत नाही काय? आणि आहे काय? दोन्ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि मग त्याच्या पुढे म्हणतात शिव पूर्ण भक्त. त्या आत्मस्वरूपाचा शिव हा पूर्ण भक्त असतो. जीव अविद्यक, आणि जीव मात्र अविद्येमुळे त्या ठिकाणी जीव दशेला येतो. होय पूर्ण चोख आत्मज्ञानी. आणि त्याला जर त्या ठिकाणी आत्मस्वरूपाला प्राप्त व्हायचं असेल तर त्या ठिकाणी त्याला चित्त शुद्धी करावी लागेल. आणि एकदा का पूर्ण शुद्धी चित्ताची झाली की तोच त्या ठिकाणी त्या ज्ञानानं, आत्मज्ञानानं चोख होतो, शुद्ध होतो, म्हणजे आपल्या मूळ स्वरूपाला प्राप्त होतो. नाथ महाराज सुद्धा या जीव शिवाच्या संबंधाचा वेद सांगताना हरिपाठामध्ये सांगतात, जीवाला कल्पना अविद्या तेने झाला जीव. त्या आत्मस्वरूपाच्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्या वेळेला ही कल्पना निर्माण झाली, कल्पना म्हणजेच मायाचं स्वरूप आहे कल्पना, आणि त्या वेळेला त्या ठिकाणी जीव अविद्या म्हणजे कल्पना म्हणजे अविद्या, कल्पना अविद्या तेने झाला जीव. ती जीवदशा प्राप्त झाली, जीवदशेला ती आलं ब्रह्म, तो आत्मा. आणि त्यातनं पुन्हा ज्या वेळेला मायारूपी उपाधी त्या ठिकाणी त्यांनी अंगीकारली, त्याला शिव ही संज्ञा प्राप्त झाली. माय उपाधी शिव बोली जेती. आणि हे दोन्ही जे आहेत आणि जीव शिव हे दोन्ही हरिरूपावर तरंग आहेत. जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग, हरिरूपावरती तरंग आहेत. एक छोटी लाट आणि मोठी लाट. छोटी लाट म्हणजे जीव आणि मोठी लाट म्हणजे शिव. जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग, सिंधू तो अभंगनेनी हरी. हरी आत्मा ब्रह्म ज्याला म्हणतात तो समुद्रासारखा असा अथांग आहे, त्याला थांग नाही त्याच्या विस्ताराला. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा किंवा सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेथे. पण तोच हरी एकाकी न रमते, तेच ब्रह्म, तोच आत्मा एकाकी न रमते. एकम एकोहम, तर त्या ठिकाणी बहुश्याम, बहुभाव असं त्याला वाटलं, म्हणून त्याच्याच ठिकाणी ही कल्पना निर्माण झाली. त्याला माया असं म्हणतात. त्यामुळे ते ब्रह्म आत्मा शिवदशेला आलं. पण शिवदशेमध्ये राहून कोणत्याही कर्माचा संबंध आपल्याशी लावून घेत नाही. हे सगळे ईश्वराचे अवतार शिवदशेमध्ये येतात. म्हणून तर त्या ठिकाणी खेळियामध्ये मांडणी करता साधू संतांनी खेळिया मांडताना त्या शिवाचं स्वरूप, त्या ईश्वराचं स्वरूप सांगत असताना सांगितलं, खेळणारे जे आहे अशा पद्धतीचे ईश्वरी अवतार ते त्याच्यामध्ये कधी सापडले नाहीत. यादवांचा पोर एक गोप्या भला, तो अवघीची खेळ खेळला रे. लहान थोर अवघी मारली, तो खेळच मोडून गेला रे. ऐक खेळ्या तुला सांगतो, तू जाणून खेळ खेळे. मग हे शिवदशा कशामध्येही सापडत नाही, अलिप्त राहते त्याच्यापासून. आणि जीव मात्र त्या ठिकाणी जीव दशेमुळं, जीवरूपी उपाधीमुळं आणि सतत त्या ठिकाणी त्यातून निघत नाही. अविद्या ही त्याला कारणीभूत आहे. अशा प्रकारे शिव पूर्ण भक्त, जीव अविद्यक, होय पूर्ण चोख आत्मज्ञानी. आणि जर आत्मज्ञान झालं तर त्या
ब्रह्मस्वरूपाला आत्मस्वरूपाला प्राप्त होतो. प्रपंच कल्पित प्रकृती उपाधी, प्रपंच हा कल्पित आहे, मायेमुळे बनले, पण माया तशी कल्पित आहे तर तिने निर्माण केलेली वस्तू सुद्धा कल्पितच असणार. प्रपंच कल्पित प्रकृती उपाधी, आणि ही प्रकृती जी आहे ही उपाधी आहे. तसं पाहिलं तर या उपाधीचाच काय करायचं आहे, न्यास करायचा आपल्याला. तुका म्हणे जबवरी नाही निरसिला हा देह, तबवरी अवघे सांसारिक, ते संत पदाला प्राप्त होऊ शकत नाही. देहाच्या निराशी पाविजे या ठाया, माझी ऐसी काया जव नोहे. म्हणून प्रकृती रूपीची उपाधी आहे, तिचा न्यास करायचा आहे, तिच्याशी कॉन्टॅक्ट नाही ठेवायचं, तिच्याशी तादात्म्य नाही ठेवायचं, याकरता परमार्थ करायचा आहे. किती तर कबीरांच्या पोटडीचा लोचका तोडला कुत्र्यांनी तरी देव भानावर नाही दुसऱ्यांनी सांगावं लागलं कबीर महाराजांना, तेव्हा ते म्हणतात कुत्ता जानी चमडा जानी. आणि हीच अवस्था नारायण बाबा गायकवाड महाडकर यांच्या संबंधाने घडलेली होती. बिभीषण भाऊंच्या गाडीवर मोटरसायकलवर जात असताना त्यांचा उजव्या पायाचा अंगठा तुटला, रक्त गळतंय पण तरी खबर नाही, अशा विधी स्थितीमध्ये महात्मे असतात. दुसऱ्यांनी पाहिल्यावर त्यांच्या लक्षात यावं ही स्थिती आहे. पतिनामामध्ये संतांच्या भक्तीमध्ये देवाच्या भक्तीमध्ये हे तन्मय झालेले असतात, देहाशी तादात्म्यच नाही. आता ह्या उपाधी माझी गुप्त चैतन्यासे सर्वगत ती तत्वज्ञ संत स्वीकारे. मग या उपाधीला नाश बी नाही करायचा, उपाधीचे जे तादात्म्य ते सोडायचे. कारण तुम्ही आनंद ज्ञानोत्तर भक्तीची करणार आहे तर मग तो आनंद कोणाला देणार आहे, तो आनंद तुम्हाला उपाधीलाच द्यावा लागणार आहे. उपाधीला आनंद प्राप्त होण्याकरता तर भक्ती करायची. म्हणून या ठिकाणी ती जी उपाधी आहे ती प्रकृती ही उपाधी आहे. प्रकृती उपाधी ईश्वरत्व बुद्धी परमार्था, आणि परमार्थ करण्याकरता ईश्वरत्व ईश्वराची जी लक्षणं आहेत ती ज्या वेळेला जीवाच्या ठिकाणी आणि येतील, ईश्वर जसा सर्व करून त्याच्यापासून नमा निराळा असतो त्या पद्धतीनं तुमच्यामध्ये ती लक्षणं येतील आणि मग त्यावेळेला ईश्वर भावाला तुम्ही प्राप्त व्हाल. पुन्हा ईश्वर भावाला सुद्धा प्राप्त झाल्यानंतर त्याच्याशी त्याच्या संबंधाने कोणत्याही तादात्म्य कर्माचं न ठेवा त्यावेळेला ब्रह्मस्थितीला आत्मस्थितीला प्राप्त व्हाल. ते ब्रह्म कसं आहे, ब्रह्म अगोचर म्हणी ज्ञानेश्वर, नाथीला संसार मुळीच नाही. ते अगोचर आहे, अतींद्रिय आहे. अगोचर म्हणजे न गोचर होणार, दृष्टोत्पत्तीला न येणार. ही सामान्य इंद्रिय त्या व्यापक अशा परमात्म्याला ब्रह्माला त्या ठिकाणी कसं काय अनुभवू शकतील, कसं काय पाहू शकतील. अनुभव घेता येतो, तो अनुभव कसा, अनुभव रूपाने वेगळं न राहता अनुभव घेता येतो. तो हारे श्रीहरी पाहिला डोळे म्हणजे अंगे तोच होऊन जातो, वेगळा राहतच नाही. लवण मिळविता जळे काय उरलेशी निराळे, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, असा अनुभव त्या ठिकाणी. पण वेगळा राहून अनुभव त्या ठिकाणी येत असेल तर तो अनुभव उपयोगाचा नाही. ब्रह्म अगोचर म्हटलेले आहे. ब्रह्म हे निरुपाधिक आहे, त्याला कोणतीच उपाधी सहन होत नाही. ब्रह्म म्हटलेलं सहन होत नाही. ब्रह्म म्हटलं तरी अंतःकरणामध्ये न बोलताही त्याच्या सपोर्टिंगला पाठीमागून अंतःकरणात माया म्हणजेच कल्पना आली, ब्रह्मत्वाची कल्पना आली म्हणून ब्रह्म हा शब्द उच्चारला गेला. ती कल्पनाही जिथे सहन होत नाही तर बाकीचे त्याला काय सहन होणार. एवढं निरुपाधिक ब्रह्म आहे. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही, ऐसे मज करोनी ठेवा नारायणा. ही जी मागणी तुकोबारायांनी पांडुरंगाकडे मागितलेली असं निरुपाधिक मला करा, म्हणजेच मला ब्रह्मस्थितीला त्या ठिकाणी काय करा, पात्र करा, प्राप्त करा. आणि ईश्वरत्व बुद्धी परमार्था, परमार्थ घडण्याकरता त्या ईश्वरत्व बुद्धी, ईश्वराची जशी बुद्धी आहे त्या प्रकारची बुद्धी आपल्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे. त्याचं जे करून आकर्ता स्थिती आहे ती आपल्या ठिकाणी आली पाहिजे. याकरता परमार्थ करायचा आहे. म्हणून याकरता 5व्या अध्यायामध्ये जो 16वा श्लोक आलाय, ज्ञानेन तु तद्ज्ञानम येषां नाशितम आत्मनः तेषां आदित्यव ज्ञानम प्रकाशयति तत्परम. माऊली म्हणतात ते अज्ञान जे समळ तुटे, तै भ्रांतीचे मसैरे फिटे. ज्या अज्ञान अविद्येमुळे जीव या उपाधीला प्राप्त झाला होता त्या जीवाची भ्रांती एकदा जर निघून गेली, जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन गुंतले, मग आत्मस्वरूपी घातले हरवणिया, अशी जर त्या ठिकाणी स्थिती झाली
मग ते अज्ञान जै समळ तुटे ते भ्रांतीचे मसैरे फिटे मग अकर्तृत्व प्रगटे मज ईश्वराचे. जीवाच्या ठिकाणी ईश्वराचं अकर्तृत्व स्थिती जे सामर्थ्य ईश्वराचं आहे ते जीवाच्या ठिकाणी का प्रगटत नाही त्याचं कारण अज्ञान अविद्या भ्रांती. आणि ही जर तुटली गेली जीवाची मग त्या जीवाच्या ठिकाणी जीवभाव न राहता ईश्वर भाव तयार होतो. मग अकर्तृत्व बहु प्रगटे ईश्वराचे. तुम्ही ब्रह्म आहात असा उपदेश केल्यानंतर बऱ्याच जणांच्या लेखन शंका निर्माण होते. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं गिरी गोवर्धन अंगुलीवरती उचलला होता आणि मला 50 किलोचं गोनपट उचलता येत नाही, मग मी ब्रह्म कसं? त्याचं उत्तर सच्चिदानंद श्रीपाद बाबांनी दिलं. तुमचा आणि त्याचा अधिष्ठान आत्मा हा एकच आहे, परंतु कर्माने ते सर्वज्ञ आहेत आणि तुम्ही कर्माने अल्पज्ञ आहात. आणि म्हणून ती कृती तुमच्याकडून घडत नाही. ती कृती घडली म्हणजेच तुम्ही ब्रह्म आहात आणि कृती घडली नाही म्हणजे ब्रह्म नाही असा त्याचा अजिबात संबंध नाही. तो संबंध कर्माचा आहे. कर्माने ते सर्वज्ञ आणि तुम्ही अल्पज्ञ आहात. तुम्ही सुद्धा प्रयत्न जर केला आणि कर्माच्या दृष्टीने तुमचं सर्वज्ञता जर वाढवलं एक वेळ असेल तुम्ही सुद्धा गिरी गोवर्धन उचलल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे काही एखादा डोंगर हरंगुळीवर उचलणं असं नाही, त्याचं लाक्षणिक अर्थ आहे. डोंगर एवढं मोठं कार्य तुमच्या हातून घडणं म्हणजे गिरी गोवर्धन उचलणे. जरा वाक्प्रचाराचे जसे अर्थ केले जातात, म्हणींचे जसे अर्थ केले जातात तसा लाक्षणिक अर्थ घ्यायला शिका. याकरता विचार सागर शिकवताना जहद लक्षणा अजहद लक्षणा भागट्याक लक्षणा शिकवली. आम्ही फक्त संस्थेमधून शिकलो नुसत्या लक्षणा, पण संत वाङ्मयाचा अर्थ करताना आणि अर्थ समजून देताना त्या लक्षणांचा एवढा सुद्धा उपयोग करत नाही. कशा करता शिकलो आम्हालाच कळत नाही. म्हणून ती अज्ञान जै समळ तुटे ते भ्रांतीचे मसैरे फिटे मग अकर्तृत्व प्रगटे ईश्वराची मज ईश्वराची. अर्जुना, माझं ईश्वराचं अकर्तृत्व शक्ती कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असा परमात्मा आहे. ती कधी प्रगट होईल ती काही ते सांगितलं. एथ ईश्वरो एको अकर्ता. आणि ते प्रगटन असणारं सामर्थ्य असूनही सुद्धा तो त्या ठिकाणी हे सगळं करून अकर्ता अकर्तृत्व स्थितीत राहतो. एथ ईश्वरो एको अकर्ता ऐसे मानले जरी चित्ता तरी तोच मी हे स्वभावात आधीची आहे. आधीपासूनच म्हणजे ज्या वेळेला कोणतं कर्म कोणती क्रिया करत असताना आणि त्या ठिकाणी मी अकर्तृत्व दृष्टीने करतो म्हणजे सहज स्थितीमध्ये करतो. सहज ते घडतंय याची जाणीव सुद्धा माझ्या ठिकाणी नसते. ऐसे विवेक उदो चित्ती. असा विवेक ज्यांच्यामध्ये निर्माण होतो दयासी भेदू कैता तरी जगती. त्याला या जगतामध्ये भेद कधीही दृष्टोत्पत्तीला येत नाही. देख आपुलिया प्रतीती जगचे मुक्त. आणि आपला स्वतःचा अनुभव तर त्याचा तो सिद्ध होतो अकर्तृत्वाचा, पण संपूर्ण जग कर्मामध्ये रत असताना त्यांना सुद्धा त्या ठिकाणी तो मुक्तच मानतो. संपूर्ण जगताला सुद्धा मुक्तच समजतो तो. बद्ध स्थितीमध्ये त्यांना तो मानतच नाही. त्याची दृष्टीच तशी झालेली असते. जैसी पूर्व दिशेच्या रावडी उदया येताची सूर्य दिवाळी. पूर्व दिशेकडून सूर्य जेव्हा उदयाला आला उगवला की सर्व दिशांना त्या ठिकाणी दिवाळी आहे. नुसती त्या जिकडून उदयाला आला पूर्व दिशेलाच नाही की येरी दिशा तेची काळी काळीमा नाही. इतर दिशांना सुद्धा त्या ठिकाणी जसे पूर्व दिशा उजळली परंतु बाकीच्या दिशा अंधारलेल्याच आहे असं कधी होतं का? त्याही दिशांना त्या ठिकाणी काळीमा न राहता त्या प्रकाशमय होतात. त्याच्या पुढच्या श्लोकात सांगितलं तत्बुद्धीस तदात्मान असतं. तत्बुद्धीस तदात्मानस तन्निष्ठास तत्परायणः गच्छन्त पुनरावृत्ती ज्ञान निर्धूत कल्मषा. आणि मग ही बुद्धी ज्यांच्या ठिकाणी निर्माण झाली अशा प्रकारची मग त्यांना आत्मज्ञान त्या बुद्धीच्या निश्चयामुळे आत्मज्ञानाची प्राप्ती होते. ब्रह्मरूप भावी आपण आपला स्वतःला ते ब्रह्मरूप समजतात. नवे नवे ब्रह्मनिष्ठा राखे परिपूर्णपणे ब्रह्मनिष्ठ राहतात. ते त्या ब्रह्माच्या ठिकाणी तत्परायण अनिशी आणि रात्रंदिवस त्यामध्येच परायण राहतात. याला म्हणतात ह ब प हरिभक्त परायण. पण आम्ही तशी नाही. आम्ही ह ब प म्हणजे हळूच भलतीकडे पाहणारे आणि किंवा हरभरे भरडण्यात पटाई. साधूचा अंकिला त्याला हरिभक्त म्हणतात. मौली ज्ञानोबा म्हणतात साधूचा अंकिला हरिभक्त. ऐसे व्यापक ज्ञान भले ज्यांच्या हृदयी विशिताले तयाशीच समता दृष्टी बोले. नवल काही विशेषू काही भगवंत म्हणतात मी त्याच्याशी समत्व दृष्टीनं त्या ठिकाणी बोलतो त्याच्याशी बोलतो.
संवाद करतो असं व्यापक ज्ञान ज्यांच्या ठिकाणी निर्माण झालं, बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखी परिपूर्ण तत्परायण अहर्निशी. आणि असे तत्परायण अहर्निशी असणारे जे त्यांना ईश्वरनिष्ठ अशी संज्ञा त्या ठिकाणी दिलेली आहे, अशा त्या ईश्वरनिष्ठांची मांदियाळी वर्षत सकळ मंगली. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू तया होता. माऊली ज्ञानवरा म्हणतात असे जे काही ईश्वरनिष्ठ आहे त्यांची ईश्वरनिष्ठा त्या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर कशा प्रकारची पहा, किती ईश्वरनिष्ठ आहेत ती त्या ठिकाणी थोडक्यामध्ये आपण त्या ठिकाणी पाहूया. जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी म्हणतात, माझे मन पाहे कसून चित्त न ढळे तुझ पासून, चित्त न ढळे तुझ पासून. माझं मन कसून पाहायचे का तुला, माझी कसोटी घ्यायची का? बघ म्हणता घे ना, घेऊन बघ. माझे मन पाहे कसून चित्त न ढळे तुझ पासून. तुझ्यापासून माझं चित्त कधीच ढळणार नाही. कितीही प्रसंग माझ्यावर येऊ, ती मी माझ्या कर्माचा भोग समजेल, तुला मी दोष देणार नाही. दिला चुकून माझ्याकडून घडलं, माझ्या वह्या अभंगाच्या पाण्यामध्ये बुडवल्या गेल्या, तेव्हा मी निश्चक्र 13 दिवस उपोषण केलं. इथून पुढे नाही करणार. इथून पुढे काही जरी झालं तरी तुला मी त्रास देणार नाही, तुला शिनवणार नाही. तुला मी पाण्यामध्ये 13 दिवस उभं केलं, इथून पुढे नाही तसं करणार नाही. पण माझी परीक्षा जर तुला पाहिजे असेल, माझ्यावर कोणती संकट आली प्रारब्ध प्राप्त किंवा कोणत्या माध्यमामधून कालगतीनं, तरी सुद्धा माझी चित्त न ढळे तुझ पासून. माझे मन पाहे कसून चित्त न ढळे तुझ पासून. कापून देईन शिर, वेळ प्रसंग पडला तर त्या तुझ्या कार्याकरता माझं शिर कापून देईल, परंतु त्या ठिकाणी कापून देईन शिर. पाहायचं का तुला? पहा, कृपण की उदार. मी कृपण आहे का उदार आहे? याला म्हणतात ईश्वरनिष्ठ. काय ईश्वरनिष्ठ? हाच नेम आता न फिरे माघारी. व्यभिचार भाव आहे, व्यभिचार भाव. आणि त्या व्यभिचार भावाचे अभंग तुकोबारायांनी केले. त्यात ते म्हणतात, हाच नेम आता न फिरे माघारी. बैसले शेजारी गोविंदाच्या, घररी झाले पट्टराणी बळे. वरिले सावळे परब्रह्म. असा निश्चय पाहिजे. किती निश्चय आहे तुकोबारायांचा पहा. चला नामदेवरायांचा निश्चय पहा. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. चरण न सोडी सर्वथा, चरण न सोडी सर्वथा. आन तुझी पंढरीनाथा. अशी ईश्वरनिष्ठ मंडळींची जी काही त्या ठिकाणी निष्ठा, किती एकनिष्ठ आहे, किती एकनिष्ठ आहे. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. सच्चिदानंद श्रीपाद बाबा म्हणायचे, जर एखाद्या राजाने, राष्ट्रपतीनं, पंतप्रधानांनी ऑर्डर काढली, ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे त्याला उद्या फासावर द्यायची, तर म्हणले आतून अशा शर्टाच्या आतमधून हात घालून आतल्या आत माळा तोडतील. अजून एवढी जगण्याची यांना आस आहे. निष्ठा कशाची करायचं म्हणून करतात. परंतु काही जे ईश्वरनिष्ठ मांदियाळी असे आहे की त्यांनी त्या ठिकाणी प्राण जाय पर वचन न जाय. ते त्या ठिकाणी काही जरी केलं तरी त्या आपल्या निश्चयापासून ढळणार नाही, भक्तीपासून ढळणार नाही. साधू संतांवर अनेक प्रकारची संकट आहे, परंतु त्या ठिकाणी त्यांनी आपल्या निश्चयापासून कधीच ढळले नाही. जनाबाईला चोरीचा आळाला सुळावर जायचं ठरवलं, कोणाला काही बोलले नाही, फक्त मला पांडुरंगाचं दर्शन घेऊ द्या. आणि त्याच्या समोर गेल्यानंतर मग मात्र बोलली, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. अशा प्रकारचं तू धुंद झाला तुझा दरबार, त्याच्याजवळ बोलले. चंद्रभागेच्या वाळवंटात जो सूळ रोवला होता त्याच्यावर जनाबाईला सुळावर देण्याचं ठरवलं. त्यावेळेला भगवान परमात्म्याने तिथपर्यंत तिची परीक्षा पाहिली, पण तिथे मात्र त्या सुळाचं पाणी झालं. पण आपल्या प्राणावर बेतलेले तरी सुद्धा त्या ठिकाणी, कारण प्राणापेक्षाही त्यांना परमात्मा अतिशय प्रिय आहे. ईश्वरनिष्ठ मंडळींना किती प्रिय आहे परमात्मा. तुझी आन वाहीन गाव देवराया देवराया, बहु आवडसी जीवापासून या.
कानडिया विठोबा, कानडिया कानडिया. जीवापेक्षाही परमात्मा आवडतो, प्राणापेक्षाही परमात्मा आवडतो. जीवेच्या जीवा प्रेम भावाच्या भाव, तुझ वाचुनी केशवा आणू नावडे. जीवी अनुसरली आधुनिकाने, वेगी आणावा तोसे प्राणू माझा. अशी ईश्वरिष्ठ मंडळी असतात की त्यांना परमात्मा आपल्या जीवभावापेक्षाही जास्त आवडतो. त्या संतांची चरित्र जर पाहिली, ईश्वराचं जे कार्य आहे तेच कार्य करण्याकरता आलेले असतात. धर्मरक्षावया अवतार घेशी, जे ईश्वराचं ब्रीद आहे तेच धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. आणि म्हणून ईश्वराशी ते एवढे एकनिष्ठ असतात. गंधमादन नावाचे एक वानर होतं. कुंभकर्ण ज्या वेळेला लढायला आला, रावणाच्या लढाईमध्ये कुंभकर्णाला ज्या वेळेला लढण्याकरता रणांगणामध्ये वेळाचळ पर्वतावर आला, त्यावेळेला त्या वानराचं छोटस वानर त्या कुंभकर्णाच्या शरीरयष्टी पुढे तर अंगठ्यावरच दिसत. पण त्याचा पराक्रम पाहून आणि चकित झालं कुंभकर्ण आणि त्याला पकडलं त्याने आणि ते आपल्या हातामध्ये असं घेतलं आणि त्याच्याकडे पाहू लागला आणि त्याला म्हणायला लागला की बघ तुझं नाव काय. त्यांनी सांगितलं नावापेक्षा पराक्रम महत्वाचा आहे, माझ्या नावागावाचं करायचं काय तुला म्हणे. तरी पण सांग म्हणे. म्हणला गंधमादन म्हणतात या शरीराला, रामाचा भक्त आहे. म्हणला कुंभकर्ण बोलला रावणाचा म्हण मी तुला सोडून देतो, नाही तर रामाचा म्हटला तर मी तुला मारील. थोडस असं दाबलं, रक्ताची चिळकंडी त्याच्या तोंडातून बाहेर पडली. बोल रावणाचा म्हण. त्यांनी सांगितलं नाही, हम तो अविनाश के पोंडे है, कभी नाही मरेंगे. मरणार काय हे आम्हाला चांगलं कळलेलं आहे. आम्ही अविनाश असणाऱ्या त्या परमात्म्याचे सेवक आहोत. आमचंही स्वरूप अविनाशी आहे. त्या ठिकाणी अशा प्रकारचा निश्चय करायचा. भानुदास महाराज म्हणतात, जरी आकाशवर पडो पाहे, ब्रह्म गोळ भंगा जाई, वडवा नळ त्रिभुवन खाई, परिमी तुझेच वास पाहे गा विठोबा. न करी अनिकांचा पांगीला, नामधारक तुझाची अंकिला. हे आकाश जरी माझ्यावरती पडलं, जरी आकाशवर पडला, हे ब्रह्मगोळ भंगर जरी झाला त्याचा, वडवा नळ आणि हत्ती भुवन जरी खाऊन टाकलं तरी मी दुसऱ्या कोणाची मी वास पाहणार नाही, तुझीच वास पाहिल. किती निश्चय. आणि अशा प्रकारचा निश्चय ज्यांचा ईश्वराबद्दल झालेला आहे, अशी ईश्वरनिष्ठांची जी मांदियाळी आहे ना, ह्या माऊली ज्ञानवाराय म्हणतात, वर्षत सकळ मंगळी. त्यांचा सकळ मंगळाचे मंगळ असणारे असं परब्रह्म तत्व आणि त्याचं सतत स्मरण करूनही त्याच्या इतकीच मंगलमय स्वरूपाचे असणारे असे ईश्वरनिष्ठांची मांदियाळी समुदाय, त्यांचा वर्षाव त्या ठिकाणी या भूमंडळावरती हो अनवरत म्हणजे अखंड वर्ग अनवरतपणे पद्धतीनं या भूतळावरती. आणि भेट तू या भूतांना, आणि त्या ठिकाणी ते भेटोत. अशा प्रकारची मागणी या ठिकाणी या चौथ्या ओवीमध्ये माऊली ज्ञानवारायांनी केली. त्याच्या पुढे पाचव्या ओवीमध्ये ते म्हणतात, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. ते ईश्वरिष्ठ मंडळी कशी आहेत त्यांची लक्षणा करत असताना या पुढे आलेले जे काही त्या ठिकाणी 2 ओव्या आहेत त्याच्यामध्ये त्यांचं वर्णन केलेले, त्यांचं स्वरूप, त्यांचं लक्षण सांगितलेले. कसे आहेत ते? चला कल्पतरूंचे आरव, चालते बोलते कल्पतरू येते. कल्पतरूच्या झाडाखाली जर आपण बसलं तर आपण जे जी कल्पना करू ते पूर्ण करणारे अशा प्रकारचं ते कल्पतरूचं झाड असतं. कामधेनू आहे ही गाय अशी आहे की जी जी कामना करेल ती पूर्ण करणारी अशी ही गाय आहे. जमदग्नी ऋषींकडे होती, वशिष्ठांकडे होती आणि त्यांना त्या ठिकाणी ती प्राप्त होती. अशी ही कामधेनू. कल्पतरू चिंतामणी आहे, चिंतिलेलं पूर्ण करणारा असा तो चिंतामणी आहे. कामधेनू कल्पतरू चिंतामणी आवडीची धनी पुरविती.
या गोष्टी आजही आहेत, परंतु तुम्हाला आपल्याला त्या ठिकाणी या दुर्मिळ आहेत आणि त्या तुम्हाला आपल्याला प्राप्त नाही हे बी चांगलं आहे, त्यात आपलं हित आहे. कारण अज्ञानी जीवांना त्याचं महत्व कळत नाही आणि त्याचा उपयोग ते कोणत्याही गोष्टीला करतील, चुकीत दुरुपयोग बी होण्याची शक्यता आहे. चंदनाचं अख्खं वन ताब्यामध्ये, पण त्या भिल्लांनी त्या ठिकाणी त्यांचा जाळून कोळसा करून विकलं. झाडं कशाची? चंदनाची. कशामुळं? कल्पनाच नाही ना त्यांना, त्याचं महत्वच नाही ना माहिती. ते काही सामान्य नव्हतं ना, चंदन आहे ते. एक नंबरचं मलयागिरी चंदन की ज्याचं एक थेंब उकळत्या तेलाच्या कढईमध्ये पडला तरी त्या ठिकाणी ते तेल उकळलेलं थंड होतं. आणि तेच मलयागिरी चंदन, तेच चंदन आमचा प्रल्हाद लावत होता. म्हणून अग्नी जाळी तडी न जळे प्रल्हाद, हृदयी माधव म्हणून या. समजून घ्या ते चंदन काय आहे, ते त्याचा प्रभाव काय आहे, काय कोणतं याचे चंदन. आणि अशा चंदनाची झाडं प्राप्त आहे, जंगल प्राप्त आहे, पण त्याची कोळशी करून जर विकले म्हणजे महत्व नाही हो. आढळाला चिंतामणी पायी लोटी, चिंतामणी आहे पण त्या ठिकाणी सामान्य दगड समजून त्याला त्या ठिकाणी पायानं बाजूला लोटलं. त्या पद्धतीने स्थिती होईल. मिळूनही कळलं नाही तर मिळूनही उपयोग नाही. म्हणून या ठिकाणी दुरुपयोग आणि आपलं अनहित होण्याची शक्यता आहे. या वस्तू आहेत. एक माणूस दृष्टांत सांगतो. एक माणूस अरण्यामध्ये गेला, एकटा जीव, सदस्य कोणी नाही, घरी तरी मूलबाळ नाही, काही नाही. आपलं अरण्यातून मोळी आणायची, ती विकायची, त्याच्यावर उदरनिर्वाह करायचा. दुपारची वेळ होती, एका झाडाखाली बसला. मोळी तिथे टाकली, चक्कर आली म्हणून झाडाखाली बसला आणि त्याने विचार केला की इथे जर थोडंसं थंडगार पाणी असतं तर बरं झालं असतं. तो कल्पना करतो नाही तर लगेच तिथे एक माठ भरलेला त्या ठिकाणी आणि थंडगार असं पाणी, वाळ्याचं पाणी. कारण ते झाड होतं कल्पतरूचं, ज्या झाडाखाली तो बसला होता. ती पाणी पिल्यानंतर वा जरा बरं वाटलं, थंड झाला, शांत झाला. म्हटलं जर भूक लागली होती, थोडीसं जरी इथं काही खायला जर असतं तर लगे कल्पना केल्याबरोबर पंचपक्वान्नाचं ताट आणि ते खाल्लं त्याने, जेवण केलं. पुन्हा विचार केला इथं जर पलंग असता घातला तर बरं झालं असतं. लगेच पलंग बी छान तयार आणि त्याच्यावरती झोपला. आणि मग विचार त्यांनी केला की म्हणला पाण्याची इच्छा केली, पाणी प्राप्त झालं. अन्नाची इच्छा केली, अन्न प्राप्त झालं. पलंगाची इच्छा केली, पलंग प्राप्त झाला. इथं भूत तर नसेल. मात्र जी कल्पना करेल ते पूर्ण करणारं झाड होतं ते कल्पतरूचं. भूत तर नसेल म्हणल्यावर की भूत बी तयार झालं. तेवढ्यावर थांबायचं तर म्हणायला लागलं हे भूत मला खाणार नाही ना. पाहता काय मंडळी, खाऊन टाकलं ना त्यांनी. म्हणजे आम्हाला काय कल्पना करावी, काय इच्छा करावी हे कळणे इतकं सुद्धा ज्ञान नाही. म्हणून या गोष्टी भगवंताने आमच्यापासून लपून ठेवल्यात. यात आमचे हित आहे, आपल्याला कळत नाही. जशी आई आपल्या मुलाचं हित त्या ठिकाणी जाणते, लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त, तसंच संत मंडळींचं चित्त असतं आणि भगवंताचंही चित्त आपलं जीवमात्राचं कल्याणच सतत होईल असं असतं. पण आपल्याला सबुरी नसते. आपल्याकडं प्रसंग घडल्यावर लगेच असं व्हावं असं वाटतं. कालांतराने दूरदृष्टी ज्यांना प्राप्त आहे त्यांना मग लक्षात येत असतं की जे घडलं ते चांगल्या करताच घडत असतं. आणि म्हणून या ठिकाणी या गोष्टी दुर्मिळ आहेत. आपल्या जीवाच्या, अज्ञानी जीवाच्या हाताला लागणार नाही ही काळजी त्यांनी घेतली. नाही तर आजही आहे. मी तर म्हणेन या काही वस्तू येत असं नाही. अरे मी तर म्हणेन त्या संतांनाच ही त्या ठिकाणी उपमा दिलेली. इथे तर माऊली म्हणतात चला कल्पतरूचे आरव. चालते बोलते त्या ठिकाणी कल्पतरू आहेत. चेतना चिंतामणीचे गाव. चिंतामणी जो आहे हा तरी जड आहे, परंतु हे चिंतामणी मात्र जड नाही. चेतन चिंतामणी आहेत, जड नाही. आणि बोलते जे अर्णव पियुषांचे, हे समुद्र आहेत. अर्णव म्हणजे समुद्र, पण कशाचे समुद्र आहेत? अमृताचे. पियुष म्हणजे अमृत, त्याचे समुद्र आहेत. आणि बोलते अर्णव आहे. असे तटस्थ राहणारे अशा प्रकारची नाही. समुद्राचं जे पाणी आहे ते समुद्राचं पाणी खारट आहे, परंतु हे समुद्राची उपमाही त्यांना गौण याच्यामुळं पडते. त्याच्या अथांगपणा करता समुद्राची उपमा दिलेली. तेवढे अथांग चित्ताचे असे हे ईश्वरनिष्ठांचे असणारे संत आहेत. परंतु समुद्राच्या पाणी जे आहे त्या पद्धतीचं खारट बी नाही. त्यांचा स्वभाव कसा आहे? अमृतापेक्षाही गोड बोलणारे. म्हणून बोलते जे अर्णव पियुषांचे, चला कल्पतरूंचे आरव.
चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे. संत भेटती आजी मज हा एक अभंग आहे ना, त्याच्यामध्ये खूप सुंदर असं प्रमाण आलेलं आहे. या संताचे हे देणे, या संताचे हे देणे, कल्पतरुहुनी दुनी, कल्पतरुहुनी दुनी, परिसा परिसा गाद देणे, परिसा परिसा गाद देणे. आता या संतांचे हे देणे आणि पुढे म्हटलं चिंतामणी ठेंगणा, त्या तिन्ही माहिती कशा आलेल्या आहेत. या संतांचे हे देणे कल्पतरुहुनी दुनी, कल्पतरूपेक्षाही दुप्पट देतात. बरं, कल्पतरू काय करतात, अजून ती कल्पतरूची उपमा ही इथे गौण पडते त्यांना. का कल्पतरू फक्त कल्पलेले देतो, जी कल्पना तुम्ही कराल तेवढी पुरवण्याचं काम तो कल्पतरू करतो. पण हे तुम्हाला निर्विकल्प बनवतात. कल्पतरू तुम्हाला निर्विकल्प नाही बनवणार. म्हणून अकल्पनाख्य कल्पतरू असं निवृत्तीनाथांचं वर्णन करताना अमृतानुभवामध्ये सद्गुरूबद्दल बोलताना अकल्पनाख्य कल्पतरू अनाख्यम यदक्षरम अनाख्यम त्याच्यामध्ये सांगतात अमृतानुभवामध्ये अकल्पनाख्य कल्पतरू. मग या संताचे हे देणे कल्पतरूहुनी दुनी, कल्पतरूपेक्षाही दुप्पट देणारी आहे, नवे निर्विकल्पच करून ठेवणारी आहेत तुम्हाला. परिसा परीस आगाध देणे, परीस काय करतो, परिसापेक्षाही आघात असं यांचं देणे. परीस हा सोन्याचं लोखंडाचं काय करतो, सोनं बनवतो. पण परीस बनवत नाही, परीस लोखंडाचं सोनं बनवणार, कथिलाचं नाही, फक्त लोखंड या धातूचं बनवतो, म्हणजे द्वैत आहे त्याच्यात. आणि बनवलंच त्या ठिकाणी लोखंडाचं सोनं तर सोनं बनवतो, परीस नाही बनवत त्या लोखंडाला. पण त्या ठिकाणी साधू पुरुष आणि ईश्वरनिष्ठ असणारे पुरुष संत ही मात्र कसे आहेत पहा. आपणा सारिके करीती तात्काळ, शिष्याच्या ठिकाणी शिष्यत्वही राहून न देता त्याला गुरुस्वरूपाची प्राप्त, सद्गुरु स्वरूप, संत स्वरूप, भगवत स्वरूप, ब्रह्मस्वरूप बनवण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे या ईश्वरनिष्ठ मंडळीकडे आहे. आपणा सारिके करीती तात्काळ, नाही काळ वेळ त्यालाही, काळ वेळ सुद्धा लागत नाही. त्यांना ही उपमा गौण आहे ते पडते. लोह परिसाची नसाही उपमा. का तर ते लोखंडाचं सोनं करतात, परंतु लोखंडाचं आपलं त्याला परीस मात्र बनवत नाहीत लोखंडाला. म्हणून या ठिकाणी तीही उपमा इथे गौण आहे. पण कळण्याकरता उपमा द्यावी लागते. दृष्टांत उपमा कशा करता, मग कसे हे सांगता येणार नाही ना. म्हणून या ठिकाणी माऊली ज्ञानोबराय उपमा देतात. माऊली ज्ञानोबरायांचाच तो अभंग आहे, संत भेटती आजी माझं. मग इथे भूमिका आहे, ज्या वेळेला ती गोष्ट कळाली याच्याकरता त्या ठिकाणी त्याला उपमा दिली जाते. वस्तुता त्याच्या पुढे त्याच्याही परत अशा प्रकारचं त्यांचं स्वरूप आहे ईश्वरनिष्ठ मंडळींचं. चंद्र त्या ठिकाणी चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव. चेतन चिंतामणी, चालते बोलते कल्पतरू, बोलते जे अर्णव पियुषांचे. आणि चालते बोलते अशा प्रकारचे समुद्र, परंतु कुठले समुद्र, पियुष म्हणजे त्या ठिकाणी अमृताचे असे चालते बोलते समुद्र. त्या ईश्वरनिष्ठांचं लक्षण करताना या ठिकाणी सांगितलं. आणि म्हणून या मागणीमध्ये त्या ठिकाणी पुन्हा ती मागणी मी आपल्या समोर उद्धृत करतो. वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. आणि अजून एक लक्षण त्याच्या पुढे सांगितलं, त्याचा आपण या ठिकाणी उच्चार करून थोडस एक 5 मिनिटं आपण घेऊया आपल्या वेळेपेक्षा. आणि 5 मिनिटं आहेत आपल्याकडं. त्याच्यामध्ये ते त्या ईश्वरनिष्ठांची लक्षणं असं सांगतात. चंद्रमे जे अलांछन, मार्तंडरी तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतो. अशा प्रकारचे चंद्र आहेत. चंद्रासारखे ते तेजस्वी आहेत, शीतल आहेत. त्यानंतर तपस्वी कसे आहेत,
तेज तेज त्याच्याही पेक्षा सूर्यासारखे तेजस्वी आहे. चंद्राचं जे तेज आहे ते सुद्धा परप्रकाशी आहे. चंद्र व्यावहारिक दृष्टीनं त्या ठिकाणी वैज्ञानिक दृष्टीनं स्वयंप्रकाशी सूर्याला म्हटलेलं असलं तरी आमच्या परमार्थिक दृष्टीनं आध्यात्मिक दृष्टीनं सूर्य हा सुद्धा परप्रकाशी आहे. पण तरी चला त्या आमचं ईश्वरनिष्ठ मंडळी जी आहेत ना हे सूर्यासारखे तेजस्वी चंद्रासारखे शीतळ आहेत. अशा प्रकारचे ते ईश्वरनिष्ठ ते सर्वांना सदा सज्जन सोयरे होतो. असे ते सज्जन सर्वांना सोयऱ्याशी जसा आपला संबंध आणि आपण जोडतो त्या पद्धतीने त्यांच्याशी यांचा संबंध जुळो अशा प्रकारची मागणी या ठिकाणी या ओवीमधून करतात. तर या ज्या 3 ओव्या आहेत वर्षत सकळ मंगळी चला कल्पतरुची आरव चंद्रमेजे आलांछन या त्या ईश्वरनिष्ठांच्या संबंधाने आहेत. अशा या ईश्वरनिष्ठांची मांदियाळी म्हणजे समूह त्या ठिकाणी जगताला प्राप्त हो. अनवरतपणे त्यांच्या कृपेचा वर्षाव या सर्व जीवमात्रावर हो. त्यांना त्यांची भेट घडो. ते चालते बोलते कल्पतरू जड नसून चेतन चिंतामणी आहे आणि बोलते जे अर्णव पियुषांचे म्हणजे अमृताचे ते समुद्र आहेत. चालते बोलते समुद्र आहे ज्यांच्या ठिकाणी चंद्रासारखी शीतलता आहे सूर्यासारखं तेज आहे. असे ते सर्वांना सज्जन रूपाने प्राप्त हो. जसं सोयरा आपण जोडतो त्या पद्धतीनं आणि यांना त्या ठिकाणी यांच्याशी संबंध जीवमात्राचे जुळले जावो अशी मागणी या ठिकाणी करतात. पुन्हा उद्याच्या दिवसाला आपण चंद्रमेजे आलांछन या ओवीवरती आणि पुन्हा या 3 ओवींच्या संबंधाने संतांच्या संबंधाने थोडंफार चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करू. आपल्याला त्या ठिकाणी उरले ते 2 दिवस आणि ह्या 2 दिवसामध्ये पुन्हा त्याच्या पुढे ज्या ठिकाणी 3 ओव्या राहिलेल्या आहेत त्यांचं चिंतन आपल्याला मांडायचं आहे. थोडक्यामध्ये सांगणं ही अत्यंत अवघड गोष्ट आहे माझ्या दृष्टीने. तर विस्ताराने ज्या वेळेला फुलतो वक्ता सांगायला त्याचा विस्तार करताना त्याची मनोवृत्ती बी खूप प्रसन्न होते. आणि हे कमी वेळेमध्ये बसवायचं म्हणून हे आमचं काय होतं जरा थोडंसं मला वेळेमध्ये ती गोष्ट सांगायची तर सर उत्कृष्ट लक्षण वक्त्याचं हेच असतं कमी वेळेमध्ये जास्त आशय भरीत सांगणं. परंतु ती गोष्ट मला जमत नाही एवढी. तुम्ही विस्तार करायला मला सांगा. विस्तार तुमच्याच कृपेनं संतांच्या साधुसंतांच्या कृपेने त्यांच्या पांडुरंगाच्या कृपेने त्यांच्या कृपादानी कथेच्या विस्तार हो. जर विस्तार रूपाने तुम्ही जर सांगायला सांगितलं तर खूप मला सोपं जातं. परंतु असं थोडक्यामध्ये सांगायचं म्हणलं का जरा संकुचित झाल्यासारखं वाटतं. पण काय करावं 7 दिवस तुमच्या दृष्टीनं असं वाटतं का तुमच्या दृष्टीनं खूप झाले आमच्या दृष्टीनं खूपच कमी झाले. हे मापामध्ये मोजता येणारा हा विषय नाही. अनेक मोठमोठ्या महात्म्यांनी पसायदानावरती ग्रंथ केलेले आहेत. त्याच्यामधला जर आशय आपण थोडासा घेतला अभ्यासपूर्ण पद्धतीनं थोडंसं दृष्टांत त्याच्यातली प्रमाण हा तर मला वाटतं की कमीत कमी महिनाभर तरी रोज तासाचा हिसाब धरला तर ना महिनाभर सुद्धा हे चिंतन पसायदानावरचं संपणार नाही. परंतु आपण कर्माच्या संबंधानं त्या ठिकाणी बांधले गेलेलो असल्यामुळं कमी वेळामध्ये आणि आपल्याला ती गोष्ट पाहावी लागते. असो आजची वेळ या ठिकाणी झालेली आहे. या जे ईश्वरनिष्ठ मंडळी या ठिकाणी या सत्संगाचं श्रवण करत असतील फेसबुक लाईव्हवरून योग वारकरी मंडळाच्या माध्यमामधून प्रसारित हा श्रवण करत असतील असे ज्येष्ठ माझे गुरुबंधू वारकरी बंधू सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा माऊली ज्ञानोबा जगद्गुरु संत तुकाराम महाराज शांती ब्रह्म भक्तीचे स्पेशालिस्ट नामदेवला आणि पांडुरंगाच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देऊया. पुंडली श्री पंढरीनाथ भगवान की महाराज की जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की सच्चिदानंद श्री की सद्गुरु सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल की जय. सर्व संतन की जय. छत्र की जय. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान